नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीतील बीजगणित विषयाची प्रश्नपत्रिका यांचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला काही या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात, त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा। चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। क्वेश्चन फर्स्ट ए, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा। फर्स्ट 1 2 3 4 या निश्चयकाची कोटी लिहा, तर उत्तर आहे 2 म्हणजेच बी ऑप्शन। सेकंड क्वेश्चन, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे, तर त्याचं उत्तर येईल बी x कंसामध्ये x अधिक 5 कंस बंद बरोबर 2। क्वेश्चन तिसरा, खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा, तर 4,4,4 याचा साधारण फरक आहे 4 - 4 0, 4 - 4 0, तर साधारण फरक आहे 0, म्हणून उत्तर येईल डी। क्वेश्चन फोर्थ, खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही, तर उत्तर आहे बी 15/10। त्याच्यानंतरचा प्रश्न बी, खालील उपप्रश्न सोडवा। फर्स्ट, जर 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11, तर x आणि y ची किंमत काढा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण x आणि y ची कशा पद्धतीने किंमत काढायची हे दाखवलेलं आहे। जरूर तुम्ही योग्यपणे उत्तर पाहून घ्या। क्वेश्चन सेकंड, tn बरोबर 3n - 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा। या क्रमिकेचे पद कसे काढावे यासाठी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, तुम्ही उत्तर पाहू शकता। क्वेश्चन थर्ड, GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? उत्तर आहेत GSTIN मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात। क्वेश्चन फोर्थ, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश यस लिहा, तर 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश यस आहे 4। क्वेश्चन सेकंड ए, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा। फर्स्ट, x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा। या ठिकाणी सारणी पूर्ण करून तुम्हाला दिलेली आहे। जर सारणी पूर्ण करायचं कळत नसेल तर या ठिकाणी दिलेल्या गणितामधून तुम्ही समजून घेऊ शकता। क्वेश्चन सेकंड, वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। कृती आहे, मी एक वर्गसमीकरण आहे, माझे सामान्य रूप 0 आहे, माझी मुळे 5 व 12 आहेत, माझ्या मुळांची बेरीज 17 आहे, माझ्या मुळांचा गुणाकार 60 आहे। अशा पद्धतीनं आपण याला प्रत्यक्ष गणित सुद्धा सोडवू शकतो। क्वेश्चन थर्ड, पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 4 रुपये अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। कृती दिलेली आहे, पूर्ण करायचे। दर्शनी किंमत आहे 20 रुपये, अधिमूल्य आहेत 4 रुपये। बाजारभाव बरोबर सूत्र आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य। मग दर्शनी किंमत 20 दिली तर अधिमूल्य 4, म्हणून एकूण बाजारभाव झाले 24 रुपये। शेअर्सची संख्या सूत्र आहे एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव। गुंतवणूक आहे 24,000 रुपये, बाजारभाव आहे आपण काढले ते वरी 24 रुपये, म्हणून शेअर्सची संख्या आली 1000 रुपये। बी, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। फर्स्ट आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। x अधिक y बरोबर 3, 3x - 2y बरोबर 4। तर या ठिकाणी तुम्हाला सामायिक समीकरण सोडवून दिलेलं आहे, योग्यपणे तुम्ही पाहून घेऊ शकता।
क्वेश्चन सेकंड, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. m² अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. क्वेश्चन थर्ड, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25 असे दिलेले आहेत. तर या पद्धतीने आपण अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढू शकतो. क्वेश्चन 4, एक शेअर्स 2000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती? या ठिकाणी आपल्याला शेअरचा विक्री बाजारभाव दिलाय 2000 रुपये, दलाली दर दिले 0.5%, तर शेअरची विक्री किंमत काढायची आहे. शेअरवरील दलाली बरोबर सूत्र आहे दलालीचा दर छेद 100 गुणिले शेकडा बाजारभाव. यानंतर शेअरवरील दलाली काढल्याच्या नंतर शेअरची विक्री किंमत आपल्याला काढावी लागेल. त्याचं सूत्र आहे शेअरचा बाजारभाव वजा दलाली. तर अशा पद्धतीनं शेअर विकून मिळणारी रक्कम 1990 रुपये होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन 5. काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ, तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला वेळेचा मध्य काढा. या ठिकाणी आपल्याला वर्गमध्य, विद्यार्थी संख्या दिलेली आहे. याची बेरीज करून आपल्याला त्या ठिकाणी सूत्रामध्ये मांडणी करून आपल्याला वर्गमध्य काढावं लागेल. तर मध्य बरोबर सूत्र आहे सम ऑफ fi छेद n. तर या सगळ्यांची बेरीज करून भागाकार करून आपल्याला विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला वेळेचा मध्य 5 तास काढता येईल. क्वेश्चन थर्ड ए, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा. कोणतीही एक कृती पूर्ण करायची. पहिला प्रश्न आहे श्री माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी कृती दिलेली आहे. दर्शनी किंमत आहे 100 रुपये, शेअर्सची संख्या आहे 300 रुपये आणि शेअर्सचा बाजारभाव आहे 120 रुपये. या माहितीच्या आधारे आपल्याला पुढील कृती पूर्ण करायची आहे. एकूण गुंतवणूक बरोबर शेअरचा बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव आहे 120 रुपये, शेअर्सची संख्या दिलेली आहे 300 रुपये, म्हणून एकूण गुंतवणूक झाली 36,000 रुपये. बी, लाभांश प्रति शेअर बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. तर सूत्रामध्ये किंमत टाकूया. दर्शनी किंमत आहे 100 रुपये आणि लाभांशाचा दर आहे 7/100. तर एकूण लाभांशाचा प्रति शेअर येईल बरोबर 7 रुपये आणि एकूण लाभांश होईल कारण की 300 शेअर होते तर 300 गुणिले 7 बरोबर 2100 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला एकूण लाभांश काढता येईल. त्यानंतर सी, परताव्याचा दर बरोबर सूत्र आहे मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. तर एकूण लाभांश आहे 2100 रुपये, एकूण गुंतवणूक आहे 3600 रुपये गुणिले 100. याला 6 ने भागून उत्तर येईल 35.6. तर त्याचं उत्तर येईल 5.83%. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी कृती पूर्ण करता येईल. नेक्स्ट कृती आहे अंकाची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती दिलेली आहे. कृती समजा नमुना अवकाश S आहे. तर S बरोबर 23, 25, 32, 35, 52, 53. तर NS बरोबर उत्तर येईल 6. घटना ए, ती संख्या विषम संख्या असणे. ए बरोबर 23, 25, 35, 53 बरोबर N कंसात ए बरोबर 4.
सूत्रामध्ये टाकूया पी कंसात ए बरोबर एन कंसात ए छेद एन कंसात यस सूत्र. तर आपल्याला किंमत भेटेल पी कंसात ए बरोबर 4/6 आणि उत्तर येईल पी कंसात ए बरोबर 2/3. अशा पद्धतीने आपण कृती पूर्ण करू शकतो. बी. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. फर्स्ट, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. x + 3y = 18, 3x - 2y = 5. आपण क्रेमरच्या पद्धतीने हे समीकरण सोडवून दिलेलं आहे. समीकरणाची आपल्याला उकल काढायची आहे. क्वेश्चन सेकंड आहे, सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा. x² - 2x - 3 = 0. या ठिकाणी आपल्याला सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवून वर्ग समीकरणाची उकल संच काढता येईल. क्वेश्चन 3, 3 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए आहे, समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे. घटना बी आहे, समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. या ठिकाणी आपल्याला 3 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवली असता नमुना अवकाश काढायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ए घटनेची संभाव्यता काढायचा आहे. नंतर परत बी घटना घ्यायची आहे. समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. या ठिकाणी परत आपल्याला नमुना अवकाश काढून बी या घटनेची संभाव्यता काढायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही घटनेची संभाव्यता काढता येईल. क्वेश्चन 4, एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किमतीचा मध्यंक काढा. या ठिकाणी वस्तूंची किंमत रुपयामध्ये व वस्तूंची संख्या यांची संख्या दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला या माहितीच्या आधारे मध्यंक काढायचा आहे. तर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला मध्यंक काढता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला मध्यंकचं जे सूत्र आहे त्या मध्यंकच्या सूत्रानुसार मांडणी करून आपल्याला मध्यंक काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन 4, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. फर्स्ट, कंसामध्ये m - 12 कंसबंद x² प्लस 2 कंसामध्ये m - 12 कंसबंद x + 2 = 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरणाच्या निश्चयकाच्या सूत्रानुसार आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान दिली आहेत. त्यावरून आपल्याला m ची किंमत काढता येईल. सेकंड क्वेश्चन, एका शेतकऱ्याने 1000 रुपये व त्यावरील 140 रुपये व्याजाची 12 हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती? या ठिकाणी आपल्याला दिलेल्या परिस्थितीनुसार अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या n पदाच्या बेरजेनुसार आपल्याला या ठिकाणी रक्कम काढून घेता येईल आणि त्यानंतर आपल्याला सूत्रामध्ये टाकून पूर्ण गणित सोडवता येईल. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती आहे हे आपल्याला काढता येईल. क्वेश्चन 3, खालील सारणी गणित विषयाच्या परीक्षेतील 180 विद्यार्थ्यांचे वर्ग अवकाश दर्शवते व वारंवारता या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. विद्यार्थ्यांचे गुण बेरीज करून संख्या अनुसार आपल्याला या ठिकाणी x ची किंमत काढून x च्या वरील माहिती काढता येईल. आयतालेख नंतर काढा. x ची किंमत काढल्यानंतर आपल्याला आयतालेख काढता येईल. सुरुवातीला आपण x ची किंमत काढून घेऊयात आणि याच माहितीवर आपल्याला आयतालेख काढता येईल. अशा पद्धतीनं आपण x च्या किमतीच्या द्वारे आयतालेख सुद्धा काढू शकतो. क्वेश्चन 5, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. फर्स्ट, एकाच आलेख कागदावर 2x = y + 2 आणि 4x + 3y = 24 या समीकरणांना दर्शविणारे आलेख काढा.
एक्स अक्ष आणि वरील रेषांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आपल्याला दिलेले एक सामायिक समीकरण आहे. त्या समीकरणाच्या आधारे आपण त्यांची एक्स आणि वायची किंमत काढून घेऊ शकतो आणि त्या आधारे आलेख काढू शकतो व आलेखावरून तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो. क्वेश्चन सेकंड. एका रक्तगट तपासणी शिबिरामधील रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारीमध्ये विभागणी खालील वृत्तलेखात दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी वृत्तलेखामध्ये माहिती दिलेली आहे. याच्या आधारे आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ए. प्रत्येक रक्तगटासाठी केंद्रीय कोनाचे माप काढा. या ठिकाणी आपल्याला रक्तगटाचे नाव आणि रक्तघटकांची किंमत दिलेली आहे. त्यानुसार केंद्रीय कोनाचे आपल्याला माप काढता येईल. बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या काढा. आपल्याला एकूण व्यक्तींची संख्या x मानून एकूण व्यक्तींची संख्या छेद बी रक्तगटांचे व्यक्ती बरोबर एकूण किंमत बरोबर बी रक्तगटांची किंमत अशा पद्धतीनं आपल्याला बी या रक्तगटात 600 व्यक्ती असतील तर एकूण व्यक्तींची संख्या सुद्धा आपल्याला काढता येईल. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 10वीतील बीजगणित विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.